श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की 1 जून 2026 म्हणजेच सोमवारी ज्येष्ठ अधिक मास महिन्याची प्रतिपदा तिथी येत आहे. आणि मित्रांनो, ज्येष्ठ महिन्यात येणारी ही सर्वात मोठी तिथी आहे, कारण ती सोमवारी येत आहे. आणि या दिवशी मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचा उपाय कधीही वाया जात नाही आणि त्याचे खूप मोठे आणि विशेष महत्त्व आहे. पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की जर कधी संधी मिळाली आणि अधिक मास महिन्याची प्रतिपदा तिथी सोमवारी आली तर तुम्ही मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचा उपाय नक्कीच केला पाहिजे. आणि या दोन्हींचा संयोग खूप कमी वेळा येतो. मित्रांनो, पूज्य गुरुजींनी त्यांच्या शिवमहापुराण कथेमध्ये सांगितले आहे की या दिवशी तुम्ही दिव्याचा एक उपाय नक्कीच केला पाहिजे, कारण असा दिवस वर्षभरातून फक्त एकदाच येतो. आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की अधिक मास सोमवारचा सर्वात मोठा कोणता उपाय असेल, तर तो मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचा उपाय आहे. त्यामुळे मित्रांनो, या सोमवारी तुम्ही हा दिव्याचा उपाय नक्कीच करायचा आहे. असे बरेच लोक असतील ज्यांनी हा उपाय केला नसेल, म्हणजेच संपूर्ण वर्ष निघून गेले आणि त्यांनी कोणत्याही दिवशी मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचा हा उपाय केला नसेल. पण मित्रांनो, तुमच्याकडे एक शेवटची संधी उरली आहे, जी 1 जून रोजी आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून घ्या. जरी तुम्ही वर्षभर हा उपाय केला नसेल, परंतु जर तुम्ही या अधिक मास महिन्यात येणाऱ्या प्रतिपदेच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला या उपायाचे असे फळ मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. म्हणूनच तुम्ही हा उपाय एकदा नक्की करा, जेणेकरून ही संधी तुमच्या हातून निसटणार नाही आणि तुम्हाला या उपायाचे फळ मिळू शकेल. मित्रांनो, पंडितजींनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या शिवमहापुराण कथेमध्ये हा उपाय सांगितला आहे, जो उपाय आज आम्ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा उपाय समजून घेण्यासाठी दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. तर चला मित्रांनो, या उपायाला सुरुवात करूया. पहा, हा ज्येष्ठ महिन्यातील सोमवारचा दिवस इतका खास आणि महत्त्वाचा असतो. असे पाहिले गेले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती या ज्येष्ठ महिन्याच्या प्रतिपदेच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्यानेच पूर्ण होते. बऱ्याच लोकांनी हा उपाय केला देखील आहे आणि त्यांना हा उपाय करण्याचे फळ नक्कीच मिळाले आहे. जर तुम्हाला देखील सोमवारच्या प्रतिपदेच्या दिवशी हा उपाय करायचा असेल तर तुम्ही हा उपाय आधी नीट समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतरच करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या का चालू असेना, तुम्हाला त्याचे कारण देखील माहीत नसेल की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे. त्याचे काहीही कारण असू शकते, जसे पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष देखील असू शकतो. तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे. हा एक असा उपाय आहे जो जर एखाद्या विशेष दिवशी केला तर त्या विशेष दिवसाचे फळ तर आपल्याला मिळतेच मिळते, पण आपण त्या दिवशी हा उपाय केला आहे, त्यामुळे आपल्याला त्याहूनही मोठे फळ मिळते. आणि ते फळ खूप लवकर मिळते, कारण तुम्ही हा उपाय खूप मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात. तर चला आता उपायाबद्दल बोलूया. पण त्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की हा उपाय नक्की कोणत्या वेळी करायचा आहे, कोणी करायचा आहे आणि कसा करायचा आहे. तर चला आम्ही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक करून सांगतो. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. आणि स्वतःच्या फायद्यासाठी, गरिबी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहूनच जा, तरच तुम्हाला लाभ मिळेल. जर आज तुम्ही हा व्हिडिओ मध्ये मध्ये सोडून स्किप करून पाहिलात तर मित्रांनो, या एका मुख्य दरवाजावर दिवा लावण्याच्या उपायाला आपल्याला या सोमवारी कसे करायचे आहे, कोणाला करायचे आहे, कोणत्या वेळी करायचे आहे
आणि कुठे करायचे आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि जो हा व्हिडिओ पाहेल त्याने मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचा उपाय नक्की करावा, कारण या दिवशी दिव्यालाही खूप मोठे आणि विशेष महत्त्व असते. आणि जेव्हा मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचा विषय येतो तेव्हा ती सोन्याहून पिवळी अशी गोष्ट ठरते. आणि या सोमवार प्रतिपदा तिथीचा हा एक खूप मोठा उपाय बनतो. आता आपण समजून घेऊया की हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे. या दिव्याचा उपाय आपल्याला या सोमवारी कोणत्या वेळी करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्याची वेळ सकाळचीही आहे आणि संध्याकाळचीही आहे. आता पहा, इथे आम्ही मुख्यत्वे सकाळची वेळ सांगणार नाही, कारण 1 जून हा सोमवार प्रतिपदेचा दिवस आहे आणि या दिवशी प्रदोष काळाच्या वेळेला खूप महत्त्व असते. बाकी जर तुम्ही सकाळीही केले तरी चांगलेच होईल, त्यात कोणतीही अडचण नाही. तर चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल. पण त्याआधी एक विनंती, जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची रास किंवा तुमचे नाव नक्की टाका, कारण आम्ही राशीशी जोडलेले भविष्यही सांगतो आणि नशिबात चालू असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत सोपे उपायही सांगतो. तर चला आता आपण आपल्या पहिल्या उपायाबद्दल बोलूया. पहा, अधिक महिन्याच्या दिवसात विशेषतः भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. आता त्यासोबतच अधिक मासातील सोमवारचा दिवसही आला आहे. तर असे समजून घ्या की तुमच्या जीवनात धनही येईल, सुखही येईल, संपत्तीही वाढेल आणि त्यासोबतच तुमच्या जीवनातील सर्व संकटे भगवान शिव दूर करतील. तर चला सर्वात आधी आपण त्या पहिल्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्हाला सोमवारी विशेष करून करायचा आहे. आणि हा उपाय केल्याने तुमची कोणतीही अशी इच्छा जी अजूनही अपूर्ण आहे, पूर्ण होत नाहीये, ती तुमची मोठ्यात मोठी इच्छा आणि मनोकामनाही नक्की पूर्ण होऊन जाईल. जेव्हा तुम्ही सोमवार प्रतिपदेच्या दिवशी हा पहिला उपाय करता तेव्हा पहा, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की श्री हरी विष्णूंना तुळशी पत्र सर्वात प्रिय आहे. तुळशी मातेशिवाय श्री हरी विष्णू अपूर्ण आहेत आणि तुळशीच्या पानांशिवाय श्री हरी विष्णूंचा नैवेद्य अपूर्ण आहे. आता श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून तुम्ही तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण करू शकता, कारण श्री हरी विष्णू प्रसन्न झाले तर तुमची कोणतीही इच्छा आणि मनोकामना अपूर्ण राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुळशीची 5 पाने घ्यायची आहेत. आता ही जी 5 तुळशीची पाने तुम्ही घेतली आहेत ती तुम्हाला श्री हरी विष्णूंना अर्पण करायची आहेत. तुमच्या घरातील देव्हायातच ठीक आहे असे तुम्हाला करायचे आहे. तुमच्या घरात श्री हरी विष्णूंची एखादी मूर्ती किंवा प्रतिमा असेल तिथे तुम्ही ही 5 तुळशीची पाने ठेवा आणि सोबतच एका गोल वातीचा साजूक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे. पहा, मंत्र कोणता आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि मग श्री हरी विष्णूंना तुमची इच्छा आणि मनोकामना सांगा आणि मग पहा, तुमची जी काही इच्छा आणि मनोकामना असेल, जे काही तुम्हाला तुमच्या जीवनात हवे असेल, जर दारिद्र्य खूप असेल, तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी दूर करायची असेल, किंवा तुमची संपत्ती वाढत नसेल, तुमची संपत्ती वाढावी अशी तुमची इच्छा असेल, किंवा तुमच्या घरात खूप उधळपट्टी होत असेल, पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, पैसा तुमच्याकडे टिकावा अशी तुमची इच्छा असेल, किंवा घरात अशी एखादी व्यक्ती असेल जी खूप आजारी असते, किंवा कोणाचे लग्न होत नसेल, तर तुमची जी काही इच्छा असेल ती फक्त एकदा श्री हरी विष्णूंना सांगायची आहे. सोबतच हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. हा दिवस इतका उत्तम आहे की तुम्ही श्री हरी विष्णूंकडे जे काही मागाल, जे काही त्यांना सांगाल, ते तुमची इच्छा आणि मनोकामना खूप लवकर पूर्ण करतील. तर हा पहिला उपाय आहे. चला आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. पहा,
जर तुमच्या जीवनात आर्थिक संकटे खूप वाढली असतील, पैशाची समस्या जीवनात सतत भेडसावत असेल, एक एक रुपया मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागत असेल, तर आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा चमत्कारी दिव्याचा उपाय नक्की करायचा आहे. किंवा जर तुमचा जो व्यापार, व्यवसाय किंवा दुकान आहे ते नीट चालत नसेल, तर आज रात्री या विशेष दिव्याचा उपाय तुम्ही अवश्य केला पाहिजे. पहा मित्रांनो, दिवा आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेर काढतो. हा उपाय करण्याची संधी तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच मिळते. पहा, या उपायासाठी तुम्हाला तुळशीचे वाळलेले लाकूड घ्यायचे आहे. पहा मित्रांनो, जर तुमच्याकडे तुळशीचे जुने लाकूड असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, आणि जर तुमच्या घरातील तुळशीचे लाकूड सुकलेले असेल तर तुम्ही ते मोडून वापरू शकता. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की सूर्यास्तापूर्वीच तुम्हाला हे तुळशीचे लाकूड अवश्य तोडून घ्यायचे आहे. तर या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी एक मातीचा दिवा घ्यावा लागेल. वाटल्यास तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकता, कारण कणकेचा दिवा सर्व दिव्यांमध्ये सर्वोत्तम मानला गेला आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध तुपाचा वापर करावा लागेल, आणि या दिव्याच्या आत तुम्ही जे तुळशीचे लाकूड घेतले आहे ते देखील ठेवायचे आहे. पण हे जे तुळशीचे लाकूड आहे त्याला तुम्हाला चारही बाजूंनी चांगले तूप लावून घ्यायचे आहे. पहा, गुरुजींनी सांगितले आहे की जर तुम्ही हा उपाय करत असाल आणि तुळशीचे लाकूड खूप लवकर जळत असेल, तर यासाठी तुम्हाला एक काम करायचे आहे. तुम्हाला थोडासा कापूस घ्यायचा आहे, आणि तो कापूस तुम्ही घेतलेल्या तुळशीच्या लाकडावर चारही बाजूंनी चांगला गुंडाळून घ्यायचा आहे. तुळशीच्या लाकडावर कापूस गुंडाळल्यानंतर ते तुम्हाला पूर्णपणे तुपात बुडवून घ्यायचे आहे. आता याचा वापर तुम्हाला वात म्हणून करायचा आहे. आता मित्रांनो, हा दिवा तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचा आहे, तर हा दिवा तुम्हाला एकतर भगवान विष्णूंसमोर प्रज्वलित करावा लागेल, किंवा तुम्हाला तो भगवान श्री रामांसमोर प्रज्वलित करावा लागेल, किंवा भगवान कृष्णांसमोर म्हणजेच भगवान विष्णूंच्या कोणत्याही अवतारासमोर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता, किंवा तुम्ही हा दिवा माता तुळशी समोरही प्रज्वलित करू शकता. पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की जी व्यक्ती अशा प्रकारे तुळशीच्या काडीने किंवा दीपदान करते तिच्या जीवनात कधीही पैशाची समस्या येत नाही. म्हणूनच तुम्हाला संपूर्ण वर्षात केवळ एकदाच ही संधी मिळते. हा उपाय करून पहा, तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. हा जो उपाय आहे तो रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. आता सांगतो की तुळशीच्या कुंडीत तुम्हाला अशी कोणती गोष्ट टाकायची आहे ज्या उपायाने तुम्ही तुमच्या जीवनात महाधनवान व्हाल. तुम्हाला इतके धन मिळेल की तुमच्या धनात कधीही कमतरता भासणार नाही. तुमचे धन कधीही वाया जाणार नाही. तुमच्या जीवनातील पैशांची उधळपट्टी पूर्णपणे थांबेल. आणि जे लोक म्हणतात की घरात पैसा तर येतो पण पैसा टिकत नाही आणि पैसा वाढत नाही, वृद्धी होत नाही, त्यांनीही विशेषतः हा तिसरा ओम नक्की करावा. तर पहा, तुम्हाला आधीच सांगितले आहे की श्री हरी विष्णूंची पूजा आणि त्यांचा नैवेद्य श्री म्हणजेच तुळशी मातेशिवाय अपूर्ण आहे, होय ना. आणि तुळशी माता जी आहे ती श्री हरी विष्णूंशिवाय अपूर्ण आहे. तर पहा, जेव्हाही तुम्ही तुळशीचा कोणताही उपाय कराल तेव्हा तुम्ही थेट श्री हरी विष्णूंना प्रसन्न करता. तेव्हा व्यक्तीला म्हणजेच जी कोणती व्यक्ती आहे, कोणत्या व्यक्तीला किती धन द्यायचे हे श्री हरी विष्णूंच्या हातात असते. धन देण्याचे काम माता लक्ष्मी करते, जी तुळशी मातेचेच एक रूप आहे. तुळशी माता जी आहे ती माता लक्ष्मीचेच स्वरूप आहे, होय ना. तर तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला येथे दळलेली हळद घ्यायची आहे जी श्री हरी विष्णूंशी जोडलेली आहे, तुमच्या गुरुग्रहाशी जोडलेली आहे, तुमच्या कुंडलीतील गुरुला मजबूत करते आणि सुख सौभाग्याला आकर्षित करण्याचे काम करते, संपत्ती वाढवण्याचे काम करते. तर तुम्हाला एक चिमूटभर हळद पावडर घ्यायची आहे, आणि ही कोरडी हळद पावडर तुम्हाला तुमच्या कुंडीत, ज्या कुंडीत
तुळशीचे रोप लावले आहे, त्यात व्यवस्थित टाकायची आहे. ठीक आहे ना? आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किती वेळा? तर किमान 11 वेळा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि हळूहळू तुळशीच्या रोपाच्या संपूर्ण कुंडीत हळद पावडर शिंपडायची आहे. तर पहा, जो व्यक्ती हा उपाय करतो असे समजून घ्या की तो केवळ स्वतःच्या जीवनातूनच नाही, तर येणाऱ्या 7 पिढ्यांच्या जीवनातून गरिबी आणि दारिद्र्य दूर करतो. कारण हळद जी आहे ना, ती साधारण नाही. हळद इतकी उत्तम असते की ती रातोरात तुमच्या जीवनात चमत्कार करते. तुम्ही पाहिले असेल की कोणतेही लग्न असते, विवाह असतो, होय ना? आपण कोणतेही असे शुभ कार्य करतो, त्यात हळद नक्कीच वापरतो. जेव्हा आपण गृहप्रवेश करतो तेव्हा हळदीचे स्वस्तिक काढतो. कोणतेही चांगले काम करायला जात असू, त्यात हळद वापरतो. आणि हळद जी आहे ती तुमच्या गुरुग्रहाला मजबूत करते. जर कुंडलीत गुरु कुठेतरी मजबूत असेल तर यापेक्षा उत्तम काम दुसरे कोणतेच नाही. हा खूपच उत्तम उपाय आहे. तुळशीच्या कुंडीत 1 चिमूटभर हळद पावडर टाकायची आहे. हा एक अतिशय उत्तम उपाय आहे. हा उपाय तुम्ही नक्की करा, कारण हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. तर हा उपाय केल्याने श्री हरी विष्णू आणि महादेव तुमच्यावर केवळ प्रसन्नच होत नाहीत, तर तुमची पापेही दूर होतात. ते तुमच्यावर इतके प्रसन्न होतात की जीवनात कधीही तुमच्याकडे गरिबी आणि दारिद्र्य येऊ देत नाहीत. तर चला आता आपल्या 3ऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो मुख्य दरवाजाशी जोडलेला आहे. आणि हा उपाय स्थिर लक्ष्मीच्या वासासाठी आहे. असा पैसा तुमच्या घरात येईल जो तुमच्या घरातच टिकेल. असा पैसा कधीही तुमच्या घरात येणार नाही जो घरातून लगेच जाईल आणि विशेषतः फालतू खर्चात जाईल. आता निम्म्याहून अधिक लोकांची हीच समस्या असते की घरात पैसा तर येतो, पण तो खूप लवकर घरातून निघून जातो किंवा मग फालतू खर्चात जातो. तर ज्या लोकांच्या घरात पैशाची नासाडी होत आहे त्यांनी विशेषतः हा 3रा उपाय करायचा आहे. किंवा ज्यांच्याकडे पैसा येणे पूर्णपणे बंद झाले आहे, डोक्यावर सतत कर्ज वाढत आहे, त्यांनीही हा विशेष 3रा उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्हाला पुन्हा काय घ्यायचे आहे? हळद पावडर घ्यायची आहे, जी श्री हरी विष्णूंशी जोडलेली आहे ना. हळद पावडर घ्यायची आहे आणि थोडेसे पाणी टाकून तिची घट्ट पेस्ट बनवायची आहे. आता याच हळदीने तुम्हाला तुमच्या घरात स्वस्तिक काढायचे आहेत. किती स्वस्तिक? एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीवर काढायचे आहे, ज्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता. तुम्ही पैसे पेटीत ठेवत असाल, कपाटात ठेवत असाल किंवा ज्या कोणत्याही गोष्टीत ठेवत असाल, तिथे तुम्हाला फक्त हळदीने एक स्वस्तिक बनवायचे आहे. दुसरे स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घरातील देव्हायात बनवायचे आहे आणि 2 स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरच्या बाजूला बनवायचे आहेत. तुम्हाला हळदीनेच एकूण 4 स्वस्तिक बनवायचे आहेत. 2 स्वस्तिक मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरच्या बाजूला, 1 तिजोरीवर आणि 1 तुमच्या घरातील देव्हायात. फक्त हा उपाय करून बघा, धनाची तिजोरी पैशांनी भरलेली राहील. धनाची तिजोरी कधीही पैशाने रिकामी होणार नाही, कारण जिथे हळदीचे स्वस्तिक असते तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तिथे नेहमी धनाची देवी माता लक्ष्मी वास करते, कारण हळद कोणाशी जोडलेली आहे? श्री हरी विष्णूंशी. आणि माता लक्ष्मी कुठे असते? जिथे श्री हरी विष्णू वास करतात. आता जर तुमच्या घरातील देव्हायाबद्दल बोलायचे झाले तर तिथे जर तुम्ही एक स्वस्तिक बनवले तर तुमच्या घरातून संपूर्ण वास्तूत ऊर्जा पसरते. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील देव्हायात हळदीचे स्वस्तिक बनवता तेव्हा तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच सकारात्मक ऊर्जा वाढते. वाईट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी यांसारख्या गोष्टी तुमच्या घरात अजिबात टिकत नाहीत. मुख्य प्रवेशद्वार तर इतके उत्तम असते की माता लक्ष्मीची नजर सर्वात आधी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पडते
आणि जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे स्वस्तिक बनवले असेल तर माता लक्ष्मी ते पाहताच प्रसन्न होते, कारण हे श्री हरी विष्णूंशी जोडलेले आहे. आणि जी व्यक्ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे स्वस्तिक बनवते, असे समजून घ्या की माता लक्ष्मी त्यांच्या घरात वास करतेच करते आणि अशा घराला कधीही सोडून जात नाही. तुमच्या घरात स्थिर लक्ष्मीचा वास राहील. हळदीचे हे स्वस्तिक खूपच उत्तम आहे. यासोबतच या दिवशी गोमातेला हिरवे गवत नक्की खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव, जय माता लक्ष्मी. आता पुढच्या उपायाबद्दल बोलूया. आपल्या सर्वांच्या घरात तुळशी मातेचे रोप नक्कीच असते. तर पहा, आपल्याला तुळशीच्या रोपावरून सर्वात आधी 3 पाने तोडायची आहेत. एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने तोडायची नाहीत, तर पहा, तुम्हाला तुळशीची 3 पाने घ्यायची आहेत. आणि ही तुळशीची पाने घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोबत 1 चिमूटभर हळदही घ्यायची आहे. हळदीमध्ये पाणी मिसळून तुम्हाला तिची पेस्ट तयार करायची आहे. आणि यासोबतच तुम्हाला 1 दिवा देखील घ्यावा लागेल. दिवा तुम्ही मातीचाही घेऊ शकता किंवा कणकेचा, पिठाचा देखील घेऊ शकता. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध तूप टाकून त्यात कापसाची लांब वात वापरायची आहे. पहा मित्रांनो, तुमच्याकडे तुळशीची 3 पाने आहेत. तर जे पहिले तुळशीचे पान आहे त्यावर तुम्हाला सर्वात आधी तुम्ही घेतलेल्या हळदीचा 1 टिळा लावायचा आहे. आणि हे पहिले तुळशीचे पान तुमच्या घरात भगवान विष्णूंचे कोणतेही रूप असो, मग ते लाडू गोपाळजींचे रूप असो किंवा तुमच्या देवघरात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असो किंवा भगवान श्रीरामांची मूर्ती असो, त्यांच्या समोर तुम्हाला हे पहिले तुळशीचे पान अर्पण करायचे आहे. आता पहा मित्रांनो, तुमच्याकडे जी 2 तुळशीची पाने आहेत आणि तुमच्याकडे जो 1 दिवा आहे तो घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाजवळ जायचे आहे. पहा, सर्वात आधी तुमच्याकडे जी 2 तुळशीची पाने आहेत त्यावरही तुम्हाला हळदीचा 1 टिळा लावायचा आहे. आणि ती दोन्ही तुळशीची पाने तुम्हाला तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाजवळच अर्पण करायची आहेत. आणि अशा प्रकारे ही दोन्ही पाने तुळशीच्या रोपाजवळ अर्पण केल्यानंतर शेवटी तुमच्याकडे जो 1 लांब वातीचा दिवा आहे तो तुम्हाला तुळशीच्या रोपाजवळच प्रज्वलित करायचा आहे. जी कोणतीही व्यक्ती आपल्या घरात अशा प्रकारे तुळशीच्या 3 पानांचा हा उपाय करते, तिचे कुटुंब नेहमी आनंदी राहते. त्यांच्या कुटुंबावर कधीही कोणतेही संकट येत नाही. आणि जर तुमच्या घरात काही गृहक्लेश असतील तर तेही संपुष्टात येतात. म्हणून अशा प्रकारे हा सुंदर उपाय करायचा आहे. आता बोलूया पुढच्या उपायाबद्दल. पहा, जर तुमच्या जीवनात आर्थिक संकटे खूप वाढली असतील, पैशांची समस्या जीवनात सतत भेडसावत असेल आणि 1 रुपया मिळवण्यासाठी तुम्ही खूप जास्त मेहनत करत असाल, तर आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला या चमत्कारी दिव्याचा उपाय नक्की करायचा आहे. किंवा जर तुमचा व्यापार, व्यवसाय किंवा दुकान व्यवस्थित चालत नसेल तर आज रात्री या विशेष दिव्याचा उपाय तुम्ही नक्की केला पाहिजे. पहा मित्रांनो, दिवा आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती, ऊर्जा बाहेर काढतो.